हल्ली घटस्फोटांचं प्रमाण प्रचंड वाढलंय। अनेकदा संसारामध्ये छोट्या मोठ्या कुरबुरी देखील होत असतात। मात्र छत्रपती संभाजीनगरच्या एका वृद्ध दाम्पत्याची चर्चा सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे। चौलीपावली मागून पोट भरणाऱ्या या 92 वर्षीय आजोबांनी पैसे साठवले आणि पत्नीला थेट नेलं सोन्याच्या दुकानामध्ये। आणि तेव्हा नेमकं काय घडलं हे सांगणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आहे। तुम्ही पहा, या दोघांचं प्रेम बघून तुमचे देखील डोळे नक्कीच पाणावतील। सोशल मीडियावर एका वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। आपल्या लाडक्या पत्नीला 92व्या वर्षी आजोबांनी थेट दागिन्यांच्या दुकानात नेलं। सुरुवातीला लोकांना वाटलं की ₹2 मागण्यासाठी ते आले, मात्र नंतर समजलं की हे ग्राहक म्हणून आले। धार्मिक स्थळांवर याचना करून मिळालेल्या पैशात हे दोघंही आपलं पोट भरतात। त्यातूनही चौली पावली साठवून या 92 वर्षांच्या तरुणानं पत्नीसाठी दागिने घेण्याचं ठरवलं आणि दुकानात प्रवेश केला। आणि काय घडलं तुम्हीच पहा। महत्वाचं म्हणजे या वृद्धाचं आपल्या पत्नीवरचं प्रेम पाहून दुकानदाराचं मनही हेलावलं आणि त्यानं अवघे ₹20 घेऊन बेंटेक्सचा दागिना त्यांना दिला। या दाम्पत्यानं काही त्रासामुळे घर सोडलं, पण एकमेकांची साथ काही सोडली नाही। मग आता जीव लावल्याशी कसं काय जमान बरं? त्यांनी कुठं जाऊ, मी कुठं जाऊ? एक भाकर असली तर अर्धाली खाली तर दोघायला एक बॉटल जाईल का नाही जाईल। संकट आले बाबा, चटण्या जिरले, बरसे खाल्ल्या, लोकांच्या उपाशी राहू काम केले, पण आता देवाने असं खायचं तुमच्या यायच्या वयचं पोरग मेलं तापासून ताण बसलेला, दुसरं काही नाही। बरं, पण तरी तुम्ही त्यांची साथ सोडली नाही, त्यांनी तुमची साथ सोडली नाही? हो, आम्ही साथ नाही सोडली। आजकाल संसार टिकवण्यासाठी मोठा खटाटोप करावा लागतो। एवढंच काय तर घटस्फोटांचं प्रमाणही वाढलंय। अगदी तरुण वयातच अनेकांच्या संसाराचा इस्कोट होतो। मात्र हलाखीची परिस्थिती असूनही या वृद्ध जोडप्यानं एकमेकांवरचं प्रेम तसूभरही कमी होऊ दिलेलं नाही। या जोडप्यानं घेतलेल्या बेंटेक्सच्या दागिन्यांची किंमत ही तुलनेनं कमी असेलही, मात्र त्यांचं नातं आणि त्यांचं प्रेम 24 कॅरेट सोन्यालाही फिकं पाडणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।